नमस्कार मित्रांनो, मी आशा करतो की आजची कथा तुम्हाला मागील कथाप्रमाणेच आवडेल. ही माझी आणि माझ्या मावशीची कथा आहे. माझी मावशी, तिचं नाव रेणुका, माझ्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी मोठी आहे. तिचं लग्न अजून झालेलं नाही. खरं तर ती माझ्या वडिलाची चुलत बहीण आहे. म्हणूनच आमची वय जवळजवळच आहेत. आम्ही दोघं लहानपणापासून एकत्र शाळेत जात होतो. नंतर कॉलेजमध्ये एकत्र होतो. आमच्यात नेहमीच खूप चांगली बॉन्डिंग होती. मी स्वभावाने थोडा भावनिक असल्यामुळे कधीकधी खेळकरपणे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा हलकेच अनुभव घ्यायचो. ती कधीच रागवली नाही. उलट तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य यायचं, जणू तिला त्या क्षणाचा आनंद वाटायचा. 12वीपर्यंत रेणुका मावशी एकदम भरदार व्यक्तिमत्त्वाची मालकीण झाली होती. तिला पाहून तिच्याबद्दल खूप ओढ निर्माण झाली होती. पण नंतर ती पुढील शिक्षणासाठी शहरात जयपूरला गेली. तेव्हा मी अजून गावात 12वीत होतो. तिच्या जाण्याने माझे मन उदास झालं. कधीकधी तिच्या आठवणीनंच मी हतबल करायचो. पण मनात तिच्याबद्दल अनुभव घेण्याची इच्छा कायम होती. 1 वर्षानंतर मीही पुढचे शिक्षण घेण्यासाठी शहरात गेलो. आम्ही पुन्हा लांब झालो. पण आयुष्याने आम्हाला पुन्हा एकत्र आणलं. तीही अशा पद्धतीने जे मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझं कॉलेज पूर्ण झालं. मी एका कंपनीत नोकरीला लागलो. घरच्यांनी माझ्या लग्नाची बोलणी सुरू केली. वडिलांनी एका मुलीला पसंत केलं. सगाई झाली आणि लग्नाची तारीख ठरली. आमचं घर कोट्यात असलं तरी सगळे कार्यक्रम गावातच ठरले होते. हळदीचा कार्यक्रम होता. सगळे नातेवाईक आले होते. त्यात रेणुका मावशीही आल्या. खूप वर्षांनी त्या गावात आल्या होत्या. जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा माझं मनच थांबलं. ती पटियाला सलवारमध्ये एकदम अप्रतिम दिसत होत्या. पण माझी नजर फक्त तिच्यावरच खिळून राहिली होती. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा तो तेजस्वी प्रकाश पाहून सगळे भान विसरले गेले. हळदीच्या रस्मेनंतर वडिलांनी रेणुका मावशीला सांगितलं की घरच्या कामात मदत करावी लागेल. मी हळदी लावून झाल्यावर तिच्याशी बोललो. तिला गळाभेट दिली. त्या निमित्ताने तिला थोडं जवळ घेतलं. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा ती अनुभव मला पुन्हा जाणवला. तिने लगेच स्वतःला सोडवलं आणि हसत हसत म्हणाली, "अरे दुले राजा, काय करतोस?" मी हसत म्हणालो, "कशी आहेस मावशी?" आमच्यात सामान्य गप्पा झाल्या. पण माझ्या मनात त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या होत्या. त्यानंतर मी पुन्हा तिच्या जवळ जाण्याचे बहाणे शोधू लागलो. ती घरात मदतीसाठी असायची. ती फक्त एक कशिशपूर्ण स्मित हास्य द्यायची. तिची ती मुस्कान मला आतून हादरवून टाकायची. मी म्हणायचो, "मावशी, तुझ्यासारखी कोणीच नाही." ती हसत म्हणायची, "आता तू दुल्हा आहेस, हे सगळं तुझ्या घरच्यासाठी ठेव." पण तिच्या डोळ्यातील ती चमक सांगायची की तिलाही हे क्षण आवडत आहेत. दिवसानंतर आम्ही दोघं इशाऱ्याने बोलू लागलो. मी तिला डोळ्याने इशारा करायचो. ती लाजायची. कधी ती मला हवेत हलकं पापी फेकायची. आम्ही दोघं एकमेकांच्या भावनाशी ओळख करून घेत होतो. 7-8 दिवस असेच गेले. आता माझ्याकडून राहावेना झालं होतं. मी तिला इशाऱ्याने सांगितलं, "मला तुझ्याशी बोलायचं आहे, एकांतात." तिने समजून हसून मान डोलावली. मी घराच्या छतावर गेलो. तीही मागोमाग आली. मी म्हणालो, "मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे." ती म्हणाली, "इथे सांग ना, काय आहे?" मी म्हणालो, "नाही, फक्त आपण दोघं असावं असं ठिकाण हवं." तिने हसत म्हटलं, "चल रे शैतान, तुझी दुल्हन तुझी वाट पाहते." पण मी उदास होऊन म्हणालो, "कृपा कर, लग्नाआधी एकदा तरी." तिने शेवटी मान्य केलं. "ठीक आहे, तुला जे हवं आहे ते मिळेलच. पण आता चल इथून." संध्याकाळी तिने मला फोन केला. "एक मार्ग आहे." ती म्हणाली, "काय?" "तू शहरातून काही सामान आणायचं म्हणून सांग. मी तुझ्याबरोबर येते असंही सांग." मी लगेच वडिलांना सांगितलं की मला मित्रांना कार्ड द्यायचं आहे. जयपूरला जायचं आहे. वडिलांनी विचार केलं, "एकटा कसा जाशील?" मी म्हणालो, "रेणुका मावशींनाही जयपूरला काही काम आहे. त्यासोबत येत आहेत." सकाळी मी नीट तयार झालो. गाडी घेऊन तिच्या घरी गेलो. तिने फोनवर सांगितलं, "आता येते दुले राजा, थोडं थांब." तेव्हा ती बाहेर आली. हलक्या लाल कुर्तीत, काळ्या लेगिनमध्ये, मोकळे केस आणि लाल लिपस्टिक. माझं मनच थांबलंच. मी स्वतःलाच सावरलं आणि ती गाडीत बसली. रस्त्यावर मी तिची खूप तारीफ केली. नंतर हलकेच विचारलं, "कोणी तुझ्यासाठी स्पेशल आहे का?" तिने लाजत म्हटलं, "हो." "कधी काही केलंस का?" "होय, फक्त पापी दिली आहे." "आणि आणखी?"
घरात चल, तिथे सांगते. आम्ही तिच्या घरात पोहोचलो. ती थोडं घाबरली, पण लगेच माझ्यासोबत तयार झाली. आम्ही एकमेकांना मिठी मारली. मी म्हटलं, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तिने डोळे बंद करून उत्तर दिलं, मीही तुझ्यावर खूप प्रेम करते. आम्ही रूममध्ये गेलो. तिथे आम्ही सुंदर अनुभव घेतला. आम्ही दोघंही पूर्णपणे हरवून गेलो होतो. ती प्रभावी झाली होती. तिच्या श्वासातून आवाज येत होता. हळूहळू आम्ही दोघे एकमेकांच्या भावनेमध्ये पूर्ण बुडालो होतो. त्या क्षणी मला एक वेगळी जाणीव झाली. ही फक्त अनुभवाची ओढ नव्हती, तर वर्षानुवर्ष जपलेली भावनिक इच्छा होती. ती इच्छा जी कधी व्यक्त करता आली नव्हती, आज ती पूर्ण होत होती. पण त्या क्षणी माझ्या मनात एक प्रश्न उभा राहिला. हे सगळं खरंच योग्य आहे का? मी ज्या व्यक्तीला इतक्या वर्षापासून मनापासून प्रेम करत होतो, तिच्याशी असा अनुभव घेताना मला स्वतःबद्दलच एक नवीन जाणीव होत होती. आम्ही दोघंही शांत झालो. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यातही एक वेगळीच शांतता होती. त्या दिवसाचा शेवट जवळ येत होता. आम्हाला परत गावी जायचं होतं. पण माझ्या मनात एक गोष्ट स्पष्ट होत होती. कदाचित हे प्रेम वेगळ्या पद्धतीने जगायला हवं होतं. गावात परतताना गाडीत शांतता होती. रेणुका मावशी खिडकीबाहेर बघत होती, पण तिच्या नजरेत ती मगाचीच शांतता नव्हती. तिथे आता एक विचार होता. मी गाडी चालवत होतो, पण माझं लक्ष तिच्याकडेच होतं. काय झालं मावशी? तू अचानक गप्प का झालीस? मी विचारलं. तिने हळूच मान वळवली आणि माझ्याकडे पाहून एक विचित्र हसू दिलं. ते हसू पाहून माझ्या मनावर एक थंड शिरशिरी धावून गेली. काही नाही रे दुले राजा, फक्त विचार करत होते की ही शांतता किती काळ टिकेल. तिचे हे शब्द साधे होते, पण त्यामागचा सूर काहीतरी वेगळंच सुचवत होता. आम्ही गावात पोहोचलो. लग्नाची लगबग जोरात होती. सगळीकडे पाहुण्याची वर्दळ, ढोल ताशांचा आवाज आणि रोषणाई. पण मला मात्र या सगळ्यातून बाहेर पडावंसं वाटत होतं. माझं मन जयपूरच्या त्या बंद खोलीत अडकून पडलं होतं. पण जसजसे दिवस पुढे सरकले तसं माझ्या लक्षात यायला लागलं की रेणुका मावशी आता बदलली आहे. ती आता मला टाळत नव्हती, तर ती माझ्यावर सतत नजर ठेवून होती. मी कुणाशी बोलतोय, कुणाचे फोन येतात, यावर तिचं बारीक लक्ष असायचं. आम्हाला आता फक्त 2 दिवस उरले होते. रात्रीचे 2 वाजले असतील. घरामागच्या विहिरीपाशी कोणीतरी रडत असल्याचा आवाज मला आला. मी घाबरत तिथे गेलो. तिथे रेणुका मावशी बसली होती. तिच्या हातात एक जुना फोटो होता. मावशी, इथे काय करतेस? मी विचारलं. ती दमकून उठली. तुला माहीत आहे का, या घरात माझ्या आईचा, म्हणजे तुझ्या आजीच्या सख्ख्या बहिणीचा मृत्यू कसा झाला होता? मी गोंधळलो. मला सांगितलं होतं की ती आजारी होती. ती खदखदून हसली. तिचं ते हसणं काळजाला ठोका चुकवणारं होतं. नाही, तिला मारलं गेलं होतं, कारण तिने सुद्धा असंच एका चुकीच्या माणसावर प्रेम केलं होतं. या घरांच्या प्रतिष्ठेसाठी तिचा गळा दाबून हत्या केली गेली होती. माझ्या पायाखालची जमीन सरकली. तू हे सगळं मला आता का सांगतेस? ती माझ्या जवळ आली. माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, कारण इतिहास स्वतःला पुन्हा एकदा रिपीट करतोय. तू लग्न करतोयस आणि मला वाटतंय की तुझी होणारी बायको, तिचं नाव काय? सीमा ना? ती फार काळ टिकणार नाही. तिचे डोळे आता लाल झाले होते. हा तोच चेहरा होता ना, जो काही दिवसापूर्वी माझ्या कुशीत विसावला होता? की ही एखादी सावली होती? दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सगळीकडे धावपळ होती. पण अचानक बातमी आली की सीमाच्या, म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोच्या घरात चोरी झाली आहे आणि कोणीतरी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ती थोडक्यात वाचली होती, पण ती इतकी हादरली होती की तिला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. मी सुन्न झालो होतो. रेणुका मावशीकडे मी पाहिलं तर ती स्वयंपाकघरात निवांतपणे चहा बनवत होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि डोळा मारला. त्या क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हे सगळं योगायोग नव्हतं. मी चुपचाप तिच्या खोलीत गेलो. तिथे मला एक तिची जुनी डायरी सापडली. डायरी उघडताच माझ्या हाताला घाम सुटला. त्यात फक्त माझे फोटो नव्हते, तर माझं ज्या ज्या मुलीशी आजवर बोलणं झालं होतं त्या प्रत्येकाच्या फोटोवर फुल्ली मारलेली होती. काही फोटोवर लाल डाग होते. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं, दुला राजा फक्त माझा आहे.
जो कोणी आमच्यात येईल तो कायमचा निघून जाईल. आईला मारण्याने मला जे दुःख दिलं त्याचा बदला मी या घराच्या वारसाकडून घेणार. मी तुला प्रेमही देईन आणि मृत्यूही. मला आता समजलं होतं की रेणुका मावशी ही फक्त माझी प्रेमिका किंवा मावशी नव्हती, ती एक सायकोपॅथ होती. तिने जयपूरला नेऊन माझ्याकडून जे काही वधवून घेतलं ते तिने रेकॉर्ड करून ठेवलं होतं. ती खोलीत आली आणि तिने शांतपणे दरवाजा लावून घेतला. डायरी वाचलीस? आवडली का? ती खुर्चीवर बसत म्हणाली. तू हे काय करतेस मावशी? सीमाचं काय चुकलं होतं? मी ओरडलो. चुकीची वेळ आणि चुकीचा माणूस. मला वाटलं होतं की जयपूरला तू माझं होऊन राहशील, पण तू तर लग्नाच्या गप्पा मारत होतास. तुला वाटलं मी तुला सहज जाऊ देईन. तिने तिच्या फोनवर एक व्हिडिओ प्ले केला. त्यात आम्ही जयपूरच्या रूममध्ये होतो. हा व्हिडिओ जर तुझ्या वडिलांनी पाहिला तर तुला माहिती आहे काय होईल. आणि जर मी पोलिसांना सांगितलं की तू माझ्यावर जबरदस्ती केलीस तर तुला वाटतं का समाज तुझ्यावर विश्वास ठेवेल? मी पूर्णपणे तिच्या जाळ्यात अडकलो होतो. हे एक क्रिमिनल माइंड होतं ज्याने प्रत्येक पाऊल मोजून मापून टाकलं होतं. ती माझ्याजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, आता तुला एकच काम करायचं आहे. आज रात्री सीमाच्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिला हे इंजेक्शन द्यायचं. जर तू हे केलंस तर आपण पळून जाऊ, नाहीतर उद्या सकाळी तुझा हा व्हिडिओ पूर्ण गावासमोर असेल आणि तुझ्या वडिलांच्या हातात बंदूक असेल. माझ्या हातात तिने एक सुई दिली. मी थरथरत्या हाताने ती सुई घेतली. माझ्या डोळ्यासमोर दोनच पर्याय होते, गुन्हेगार होणे किंवा स्वतःचा अंत पाहणे. रात्री मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. सीमा बेहोश होती. मी तिच्या बेडपाशी गेलो. सुई तिच्या हाताजवळ नेली. पण अचानक मला काहीतरी आठवलं. मी रेणुकाच्या डायरीचं शेवटचं पान पुन्हा एकदा मनात आठवलं. तिथे एका माणसाचं नाव होतं, समीर. मी धावत हॉस्पिटलच्या बाहेर आलो आणि माझ्या एका पोलीस मित्राला फोन केला. मला जयपूरच्या एका केसबद्दल माहिती हवी आहे. समीर नावाची व्यक्ती कोण आहे? मित्रांनी 5 मिनिटांनी फोन केला. समीर? अरे तो तर रेणुकाचा पहिला नवरा होता. 3 वर्षापूर्वी तो एका अपघातात मेला होता. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आढळलं होतं की त्याला औषध देऊन बेहोश केलं होतं. रेणुकावर संशय होता पण पुराव्याअर्थी ती सुटली. माझं डोकं चक्रावून गेलं. समीर हा दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या वडिलाचा मित्र होता. मी पुन्हा घरी गेलो. रेणुका मावशी माझी वाट पाहत गच्चीवर उभी होती. काम झालं? तिने विचारलं. मी तिच्याकडे पाहिलं आणि हसलो. हो, काम झालं, पण सीमाचं नाही, तुझं. तिने आश्चर्याने पाहिलं. तितक्यात खाली पोलिसांच्या गाड्याचा आवाज आला. तू हे काय केलंस? ती ओरडली. मी तेच केलं जे तू समीरसोबत केलं होतंस. जयपूरच्या रूममध्ये तू मला जे पाणी प्यायला दिलं होतं त्यात तू गुंगीचं औषध टाकलं होतं जेणेकरून तू तो व्हिडिओ बनवू शकशील. पण मावशी, तू विसरलीस की मी तुझाच विद्यार्थी आहे. तू जे इंजेक्शन मला दिलं होतं ते मी लॅबमध्ये टेस्ट करायला पाठवलं आणि त्यात तेच औषध होतं जे समीरच्या आत तू सोडलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, पण ती अचानक शांत झाली. तुला वाटलं तू जिंकलास? ती पुन्हा एकदा त्या गूढ आवाजात म्हणाली. खिडकीतून बाहेर बघ. मी खाली पाहिलं. माझे वडील तिथे उभे होते, पण त्यांच्या गळ्यावर कोणीतरी सुरी लावली होती. तो रेणुकाचा कोणीतरी साथीदार होता. खेळ आता सुरू झाला आहे. दुले राजा. रेणुका मावशीने खिशातून एक रिमोट काढला आणि म्हणाली, या घरात मी आधीच काहीतरी लपवून ठेवलं आहे. आता तू ठरव, तुला तुझा बाप हवा आहे की हे घर? मी वडिलांना वाचवण्यासाठी खाली धावलो, तर तिथे गेल्यावर मला जे दिसलं त्याने माझे पाय जमिनीला खेळले. खाली उभा असलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून माझा स्वतःचा सक्का भाऊ होता, जो रेणुकासोबत मिळालेला होता. पण सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा माझ्या वडिलांनी माझ्याकडे बघून म्हटलं, तिला सोडून दे, ती जे सांगते तेच कर. मित्रांनो, त्या क्षणी माझ्या हातात फक्त 2च पर्याय होते, एक बाप आणि दुसरं म्हणजे संपूर्ण घर. मी काय निवडेल हे जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टशिवाय पुढचा भाग येणार नाही.